नमस्कार, मी प्रियंका बनिया आणि तुम्ही पाहत आहात प्रथम न्याय। सध्या आपण आझाद मैदान येथे आलो आहोत आणि इथे जे आहे सुमर हिरे नामक एक महिला आलेल्या आहेत। ह्या एका आंदोलनासाठी इथे बसलेल्या आहेत। नेमका त्यांचा मुद्दा काय आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। मॅडम, तुम्ही कुठून आला आहात आणि नेमका तुमचा मुद्दा काय आहे? मी घाटकोपरवरून आले, जागृती नगर मेट्रो स्टेशन। तर आमच्या तिथे हा मूळ फुटपाथ आहे। हा फुटपाथ सोडून फुटपाथचं काम चालू होतं रोडचं सगळीकडे। तर काही राजकारणी आले तिथे आणि त्यांनी ते खड्डा बुजवलेला खड्डा खोदलेला होता इथे 50 ते 60 फूट खड्डा। आणि तो खड्डा त्यांनी राजकारण्यांनी बुजवला। तो खड्डा बुजवून परत मग आउटसाइडने आमच्या बिल्डिंग मधून काम घेतलं, गटाराचं काम करतो म्हणून असं। तर त्यांनी मूळ फुटपाथ सोडून आतमध्ये काम घेतलं आणि तो खड्डा बुजवून टाकला। तो खड्डा बुजवून अतिक्रमण म्हणजे रात्रीतून काम केलं आणि गटाराचं काम करून दिलं। फुटपाथचं सोडून रोडचं काम चालू होतं। तुम्ही या संदर्भात कुठे पोलीस स्टेशन? हो, सगळीकडे लेटर दिले आम्ही। मी मंत्रालय, यनवाड, बीएमसी ऑफिस सगळीकडे लेटर दिलेली। त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं बोलतात बीएमसी काम करते, बीएमसी काम चुकीचं करत नाही। पण माझ्याकडे लेटर आहे, कारण त्या मॅडमनी लिहून दिलं होतं की मेट्रो स्टेशन पासून आपल्या LBS मार्गापासून मेट्रो स्टेशन पर्यंत पूर्ण आम्ही फुटपाथ बनवून देणार आहे। आणि तिथं काय अतिक्रमण होते, त्या अतिक्रमण वाचवण्यासाठी त्यांनी ते फुटपाथचं काम सोडून आमच्या बिल्डिंग मध्ये काम केले त्यांनी, अतिक्रमण वाचवण्यासाठी। आणि फुटपाथ बंद केलेला आहे सध्या। आणि जे मेन काम पुढे जाणार होतं मेट्रो स्टेशन पर्यंत, त्यांनी अतिक्रमणापर्यंतच ते अतिक्रमण काढलं तर नाही, परंतु अतिक्रमणाच्याच लाईनी ते गटारचं पण काम थांबवलं। ते काम मेट्रो स्टेशन पर्यंत जाणार होतं, पण तिथपर्यंत नेलं नाही, अर्ध्यातच थांबवलं। जे काय केलं ते चुकीचं आहे आणि ते पण तिथेच थांबवलं। चुकीचं जरी असलं तरी पण थांबवलं, ते पूर्ण पण नाही केलेले। तुम्हाला काय वाटतं, त्यांनी जो हा खड्डा बुजवला त्यामध्ये कोणत्या नेत्याचा याच्यामध्ये काय हात आहे? नगरसेवक, माझे नगरसेवक होते, ते पहिल्यापासून माझ्या विरोधात होते। त्यांनीच ते काम केलं होतं अतिक्रमणाचं। त्या नगरसेवकांचं नाव काय? दीपक बाबा हांडे। आणि तुमचं म्हणजे हे जे काम आहे तुमचं मते रात्री झालेलं आहे? हो, रात्रीचं काम केलं त्यांनी। 1:15 वाजता, 1:30 वाजता, 4, 4:30, 4:45 माझ्याकडे व्हिडिओ आहेत, तसे फोटो पण आहेत। मी खाली जाऊन लगेच व्हिडिओ काढलेले फोटो। आवाज येतो ना मशीनचा, गाडीचा, त्या ते बारीक करतात ते, तर खाली जाऊन मी व्हिडिओ काढलेले। माझ्याकडे सगळे लेटर आहे, पेपर आहे, सगळं आहे माझ्याकडे, फोटो आहे। आणि आज तुमचं इथे आझाद मैदानावरती कितवा दिवस आहे? मी 4 तारखेपासून बसलेले, जवळजवळ माझे 31-32वा दिवस आहे माझा। तुम्ही मंत्रालयात सगळे पत्रव्यवहार वगैरे? हो, सगळं झालेलं आहे, तिथून पण काय रिप्लाय आलेला नाही अजून। जर हे असंच चालू झालं तर तुमचं या पुढचं पाऊल काय असणार आहे? या पुढचं पाऊल आता मी 8 दिवस वाट बघणार आहे। मला ज्या मनासारखं काम नाही झालं तर मी मग यनवाड किंवा रोड डिपार्टमेंट इथे जाऊन काहीतरी मी माझ्या जीवाचं काहीतरी करणार आहे। तुम्ही जे नगरपालिकेला याबद्दल म्हणजे कळवलं आहे आणि त्यांच्याकडून काय उत्तर आलंय? नगरपालिका पण बोलते ड्रेनेजचं काम आहे, ड्रेनेजचा उल्लेखच नाही कशामध्ये। ते फुटपाथच्या कामाचा उल्लेख आहे लेटर मध्ये सगळ्या। तुम्हाला असं नाही वाटत की यामध्ये ज्या नगरसेवक किंवा तिकडचे जे आमदार आहेत त्यांचाच हात आहे? हो हो, त्यांचाच। कारण आमदारची माणसं आले होते, त्यांनीच हा खड्डा बुजवायला सांगितलेला, त्यांनीच व्हिडिओ लाईव्ह केलेला आहे ना। नगरसेवकनी काम केलं होतं अतिक्रमण पहिले 2021 मध्ये केलेलं आहे, तेव्हापासून तर आमच्या मागावरच आहे। आता पण ते काम थांबवायला तो पण आलेला होता नगरसेवक, माझे नगरसेवक दीपक बाबा हांडे। आणि बिल्डिंगवाल्यांनीच ते बोलतात, बिल्डिंगवाल्यांनीच आम्हाला विनंती केली की गटाराचं काम करून द्या। मग त्यांनी गटाराचं काम करून दिलं, फुटपाथचं काम सोडून दिलं। त्यांचं काम मेन फुटपाथचं होतं, त्यांनी जाणून बुजून केलं ते गटाराचं काम। आणि गटार इकडे आहे, कोपऱ्यावर गटार आहे, ते दिसते, हे बघा इथं गटार आहे। हे गटाराचं काम सोडून त्यांनी आतमध्ये गटाराचं काम केलं, चुकीचं केलं ते पण। हे बघा इथे गटार आहे, हा खड्डा खोदलेला आहे ना, त्याच्यात आहे त्या गटाराचा पण फोटो दिसतोय, पण आता नाही याच्यात दिसत। हे बघा इथं कॉर्नरला गटार आहे। हा फुटपाथ हा पूर्ण जाणार होता ना, इथे गटार आहे, इथं कॉर्नरला गटार आहे। इथं काम न करताना त्यांनी ह्या साईडला काम घेतलेलं आहे। आणि या गोष्टीवर तुम्ही किती दिवस झाले आवाज उठवत आहात? आम्ही जानेवारी पासून मी लेटर चालू केलेले, जानेवारी पासून लेटर देते, तरी पण अजून कोणी दखल घेतलेली नाही। उलट सांगतात की बीएमसी बरोबर आहे, बीएमसी काम करते, चुकीचं नाही करत आहे। पण माझ्याकडे लेटर आहे, उगाच मी इथे येऊन बसलेली नाहीये। तुम्हाला प्रशासनाकडून काय उत्तर अपेक्षित आहे? मला मी जो खड्डा खोदलेला होता ना त्यांनी जो दाखवला आता,
तो खड्डा बरोबर आहे, काम बरोबर चाललं होतं, त्याप्रमाणेच आम्हाला मेट्रो स्टेशन पर्यंत फुटपाथ बनवून द्यावा. मित्रांनो, जसं की आपण पाहिलं, सुमन अहिरे यांच्याशी आपण संवाद साधला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जो फुटपाथ बनत होता तो कुठे ना कुठे अनधिकृत पद्धतीने बनत होता आणि नगरपालिका जी आहे त्यांनी हे जे काम आहे ते अर्धवटच ठेवलं. जो फुटपाथ मेट्रो स्टेशन पर्यंत बनणार होता तो तिथपर्यंत बनलाच नाही. अतिक्रमण करून जे आहे त्याच्या मागूनच, फुटपाथच्या मागूनच जे आहे गटाराचं जे काम आहे ते केलेलं आहे. ते जे गटाराचं काम आहे ते चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. कुठे ना कुठे जे आहे रस्त्याचं अतिक्रमण तिकडे होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या सगळ्यामध्ये जे आहे घाटकोपर येथील जे नगरसेवक आणि तिथे काही आमदार आहेत त्यांचा हात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आता बघण्यासारखी गोष्ट ही असेल, काय ह्यांना न्याय मिळेल, काय जे घाटकोपर मध्ये रस्त्यांचं अतिक्रमण होतंय ते थांबेल. अशाच अजून नवनवीन खबरा पाहण्यासाठी पाहत राहा प्रथम न्याय. मी प्रियंका बनिया, कॅमेरा पर्सन गौरी पवार सोबत.